ते आम्ही जेनझी आहे ना. हा येस. आणि तुम्ही कोण आहे रे? मग आम्ही जेनझी आहे तर तुम्ही कोण? मिलेनियल आहे. हा मी मिलेनियल आहे. म्हणजे मिलेनियल म्हणजे जेनझीच्या आधीची पिढी. विचार मम्मीला माहिती का म्हणून. तुम्हाला मिलेनियल, जेनझी, जेनल्फा हे माहिती आहे का? बेबी बूमर्स पण आहेत. बेबी बूमर्स आहेत. ते आपल्या बसची बात नाही. जेनझी आणि मिलेनियर काय फेले ती. सो गाईज ट्रीटमेंट चालू होते. ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू की ट्रीटमेंट कशी झाली आहे. त्या मॅडमचे काही सिक्रेट्स आहेत जे आम्हाला तुम्हाला दाखवायचे नाही आहे. लग्न करायचं होतं. अरे पण मग आता काय, फिर इसको खत्म कर दो अभी आप मॅडम. आता काय मी राजाराणी घरात सांगून देतोय. न कुठे चाललंय घर सोडून? नाही घ्यायचं तरी पण त्यावर आहे ना. कोण आहे रे तू रे मला बोलणारा रे? कोण आहे तुम्हाला घेणार व्हिडिओ मध्ये? वेजच्या नवीन पॅन्ट म्हणणं 3 बिल सापडलेले गाईस आम्हाला. 120 रुपयाचं क्लब सँडविच परत एक. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस दुपारचे 1 वाजता आहे आणि अजूनपर्यंत माझी आंघोळ झालेली नाही आहे. चेरीच्या आंघोळीच्या मागे माझी आंघोळ होऊन गेली होती. चेरीची आंघोळ करायची होती पण तिची उद्या करणार आहे. उद्या आहे चेरीचा बड्डे त्यासाठी. आणि आज आलेला आहे चेतन. आज काय तो तर रोजच प्रकट असतो आमच्या घरी जेव्हा बघा. काल नव्हतं आलं नालाय का तुला शूट कर. चल आपण टेरेस दाखव मला तुमचं. आता आमचं घर बघतोय. आता बाल्कनी बघितली, आता टेरेस बघेल तो. चल बर. तुमच्यापेक्षा छोटं आहे रे आमचं घर. आता हाय दुपारचे 1 वाजता आहे. अजूनपर्यंत आंघोळीचा पत्ता नाही आहे. बस आता आंघोळ वगैरे करेल आणि पुढच्या कामाला लागेल. काय म्हणतोय? अरे काकांनी त्यांची रूम आहे. आधी ओम ते इकडे राहायचे ना, तर ते म्हणजे 2 काका आहे ना, तर एक काका खाली आणि एक काका वरती, म्हणजे ही रूम होती. हा अरे याच्यात म्हणजे इकडे फक्त झोपायला कसं एकदम मोकळं चोकळं वाटतं ना गच्चीवर आल्यानंतर. मम्मीचं इकडे सगळे साफसफाई चालू आहे. इथे पण होते, यांना काढलेले. पाण्याची टाकी फोडून टाकली काही कोणती? बाजूची. ही नाही रे, इथं चांगली आहे. हा ती तिकडे होती ती एक, ती फोडली आहे. मोरी, छोटीशी मोरी. तुला ती म्हण माहिती ना? नाही. आता हे मोरी तरी मुत्तायची चोरी. नाही यार, ते नाही माहिती. ते आम्ही जेनझी आहे ना. हा येस. आणि तुम्ही कोण आहे रे? मग आम्ही जेनझी आहे तर तुम्ही कोण? मिलेनियल आहे. हा मी मिलेनियल आहे. म्हणजे मिलेनियल म्हणजे जेनझीच्या आधीची पिढी. 10 वर्ष आधी. पण हे कोणी काढलं जेनझी हे मिलेनियल? अमेरिकेचे लोक आहे ना, त्यांना काही कामं नसतं यायच्या. त्याच्या आयुष्यात बोटं घालायची सवय या लोकांना. आपलं चांगलं भारतात चालू असतं, चांगलं असतं पण भारतात. आणणारे पण आपलेच पागल पोर आहे ना. एज इज नथिंग. एज इज जस्ट अ नंबर. बट यू नो की जेनझी वगैरे जी लोक आताची पिढी जन्माला येईल त्याच्यापेक्षा मिलेनियल लोक जास्त तरुण आणि स्मार्ट दिसतात. माहिती हा आहे ते तुला? तर आहेच ना. म्हणजे आताचा 22 वर्षाचा पोरगा डायरेक्ट 30 वर्षाच्या मुलासारखा दिसतो. मग आता मी एवढा माझं एज असून सुद्धा मी जाऊ दे, मी पण वयस्कर दिसतो है ना. असंच म्हणणार होता. बाई ते फुल बघा, ते किती मस्त वाटतंय. ते व्हाईट आणि पिंक कलरचं फुल. ती मला आहे ना चावली आज, खूप जोरात चावली माझ्या पोटावर. आणि असं मारलं पाहिजे ना धरून. पाहते काय जिंगरे एवढीशी तर मोठी झाल्यावर काय करशील मी? तू जिंगरे अजून 1 वर्षाची झाली. ही चेरी वय तुझ्या घरी असं म्हणत आम्ही आजचा हा ब्लॉग इथं संपवतो. नाही रे, चालू केलाय आता. आता तुकडे सुरुवात झाली तुझी. 10 ब्लॉग्स पडणार आहे. अरे 2 टाकलेले ना. 2 टाकले, बाकीचे ब्लॉग्स कुठे? मग बाकीचे ब्लॉग्स एडिट करून टाकेल. ते तर मी गॅप यामुळे ठेवलेलं आहे की मध्ये काही आलं आणि ब्लॉग नाही शूट झाला तर मग ते कसे रिकव्हरीसाठी असतं ना काही, ते समजणार लोक समजतात. हे मिलेनियर नाही समजत ना. मिलेनियल्स मेलेनियर्स ते काय ते जेनझी नाही. ते आपल्या बसची बात नाही. जेनझी आणि मेलेनियर काय फेले ती. विचार मम्मीला माहिती का म्हणून. तुम्हाला मिलेनियल, जेनझी, जेनल्फा हे माहिती आहे का? बेबी बूमर्स पण आहेत. बेबी बूमर्स आहेत. हा त्यांची पिढीचं नाव बेबी बूमर आहे. मम्मी काय मग? ती मिलेनियल आहे. मिलेनियल. मिलेनियल MILLENIAL. मम्मी तू ते समजलं का? जो दादा बोलला ते तू जेनझी आहे. हा. कोणत्या भाषेमध्ये? हे अमेरिकन लोकांनी काढून ठेवले हे सूत्र सगळे. हा ही पिढी जेनझी, ती पिढी मिलेनियल. आता कोणी येतं जेन अल्फा, जेन बीटा, जेन गामा. जेन गामा. हा जेन एक्स वगैरे पण येईल आता. हे बघा एवढा पाला वगैरे काढलेला आहे मम्मीने. आणि इथे ना आधी खूप नाही, इथे झाडं होते आणि खूप पालं म्हणजे हे लागलेलं फांद्या होत्या. भरावं लागेल. गोकर्णाचे खूप झाड होते. गोकर्णाचा वेल असतो ना. गोकर्णाचे झाड होते खूप, तर काढलेले आहे मम्मीने. काहीच माझी आंघोळ वगैरे झालेली. 2:45 वाजलेले
मम्मीला पण खूप उशीर झालेला आहे आज आणि आता जेवण करणार आहे आम्ही. आता जेवणाला मम्मी ते बनवते भरीत, आपल्या इथलं खानदेशचं सर्वात फेमस भरीत. बाई खूप भूक लागलेली आहे. काही हा बोलणार आहे आता याचा ब्लॉग आहे आम्हाला. तू ब्लॉग बनवतो नाही तुझा आहे तो म्हणून. गाईस आम्ही दुकानावर चाललेलं आहे, थोडं काम आहे म्हणून. बाजारात जेवण वगैरे झालेलं आहे आमचं, तर आम्ही बाजारात चाललेलो आहे. आणि आम्ही काय खाल्लं असेल? भरीत, वांग्याचं भरीत. वांग्यास का तू? हा वांग्याचं भरीत. बट वी लव दॅट कम्युनिटी. मला येतो काही आवडतात ते लोक काही त्याची भाषा भारी आहे, त्याची भाषा तर इथली गोड आहे ना की त्याच्यासारखे त्याच्या भाज्या बिन ते दायगंडोरीन ते वांग्याचं भरीत इथलं भारी लागतं. ते नसतं शोध लावला आहे हॉटेल वांग्याच्या भाजीचा, दायगंडोरीचा नाही आहे, वांग्याच्या भाजीचा. आणि आम्ही आता चाललोय म्हणजे शॉपवर. तो मागून येतोय हळू. आजीबाई चाललाय, आजींना दिसत नाही म्हणून ते काका सोडून देत आहेत. चांगलं कार्य करतायत. त्याचे पप्पा पण बसलेले तिथं. हाय करा आमच्या ऑडियन्सला. त्यांनी हाय केलंय. हा आला इथे. तो आम्ही आता थोडा वेळ थांबणार आहे मावशी येईपर्यंत, मग आम्ही इथून गाईस तर आता आम्ही बाजार फिरायला निघालेले थोडं. हा आम्ही बाजार फिरायला निघालेले. बोलणं तेच तर तुझी वाट पाहत होता, तू बोलेल काहीतरी. आणि आम्ही बाजारात तर विविध प्रकारच्या गोष्टी घेणार आहोत. याला बॉडी केअर घ्यायचंय, मॉइश्चरायझर खूप छान आहे ते मी वापरतो. हा. ब्रँडिंग आम्ही बीट करणार आहे. नाही नाव घेतलंच नाही ना मॉइश्चरायझरचं, कोणी ऐकलं नाही. भाई आज गर्दी खूप आहे बाजारात. राम राम. फ्लेवर एकच आहे का याच्यात? अरे म्हटलं स्मेल वेगवेगळी येईल त्याच्यातनं. फक्त एकच प्रोडक्ट घ्यायचं होतं, बाकी हे घेतलेलं आहे. आता काही नाही. हा बोलला की अनेक प्रकारचे नाही, अजून एक घेणार आहे. काय घेणार आहे? सनस्क्रीन लोशन. ते तुझ्यासाठी आहे, माझ्यासाठी ना. माझ्याकडे ऑलरेडी आहे. अरे हा बघा असं ऍड क्या है ये, क्या है ये, हमारे यहाँ तो नहीं मिलता. ते ऐकले आता 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 बघितली असेल तू रील. तू खोटं नको बोलू. ही कोणीतरी आहे. ते बघ, वेगळ्या वेगळ्या रंगांमध्ये अवेलेबल आहे ती झिंगरी. झिंगरी. ओय शंख तो बघ किती मस्त वाटतोय. हा वाजव का? वाजव वाजव शंख. पाऊचेस पण आहे. बघ इयरिंग्स बघ दादा, तुला पाहिजे असतील तर तू घेऊ शकतो. नाही, मला नको आहे. बट माझ्याकडे ओरिजिनल आहे, ओजी आहे गाईस. माझ्याकडे पण ओजी आहे गाईज, यू कॅन सी. म्हणून आम्ही नकली तर आम्हाला घालत शॉप करायची गरज पडत नाही तर लोकांसारखं, सो आम्ही काही दाखवणार नाही. पण आमच्याकडे ऑलरेडी नाही. आम्ही स्टेटस पण नाही टाकत ते अंगठ्या वगैरेचे. काहीच आम्ही आमचं प्रोडक्ट वगैरे घेतलेलं होतं आपल्या मार्केटमधून. आणि ना आता आम्ही क्लिनिकला आलेले, ॲपेक्स क्लिनिकला. इथे मी थोडी ट्रीटमेंट घेतोय स्किनची. ऍक्च्युली ना काय हे जे डार्क सर्कल झालेले ना, हे डार्क सर्कल्स आता बघा. जागून वगैरे झालेले, हा चष्मा लावून पण होतात बऱ्याच गोष्टी. हा तर हे जे झालेले ना, तर आता हे रिमूव्ह करायला म्हणजे 10-15 दिवस जातील. बट मग ट्रीटमेंट आतापासून घेतोय मी. आणि बस मग आता क्लिनिकला आलेला आहे. आता ट्रीटमेंट सुरू होईल, जास्त वेळ नाही लागत. तर याला पण येऊन आला. याला मी पण आलो आहे. सो मी पण जर कधी याला छान रिझल्ट आला तर मी पण त्या मॅमकडनं छानपैकी ट्रीटमेंट करून घेईल. तुम्ही सुद्धा या ॲपेक्स स्किन क्लिनिक आणि मेकअप, हेअर आणि लेझर ट्रीटमेंट यांच्याकडे होतात. सो एकदा नक्की अवश्य येऊन भेट द्या ॲपेक्स क्लिनिकला. या क्लिनिकला. आता आहे ना मी करतोय ते ट्रीटमेंट आणि ह्या मॅम करते. आणि हे पण आहे ना फॉलोअर आहे माझे, तर हे पण ओळखता मला आणि चेतन दादाला, दोघींना ओळखता. कारण की जळगाव में तो बस हमारा इनाम चलता है. यस, तो सो जब आप अभी ट्रीटमेंट चालू करते हैं हम लोग, दर्द नहीं होगा ना हमको कुछ? सो गाईज ट्रीटमेंट चालू होते. ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू की ट्रीटमेंट कशी झाली आहे. त्या मॅडमचे काही सिक्रेट्स आहे जे आम्हाला तुम्हाला दाखवायचे नाही आहे. सो बाय बाय. नंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. ओम बगबुगे बगनी बागो दरी बियोनी ओम बट स्वाहा. आर्यन, आता माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर. रानी बाहेर आणि चेतनामध्ये. तेरी आंखों का अल्ट्रासाउंड होएगा अभी. गाइस मुझ पे ये कुछ तो भी कर रहे. तुम्हाला जर मी भेटला तर गाइस घरच्यांपर्यंत आहे ना. नाही, तू जरी भेटला तरी तुझा ब्लॉग मी अपलोड करून देईन, एडिट करून. डोंट वरी. माझी शेवटच्या भावना तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. मला लग्न करायचं होतं. अरे राम. पण मग आता काय, फिर इसको खत्म कर दो अभी आप मैडम. आता काय. मॅमनी हेअर चेक केले आणि मग बोलले की म्हणे डॅन्ड्रफ काढून देऊ का. म्हटलं ठीक आहे काढून द्या, आता काय करता. जोपर्यंत डोळ्यावर हे लावलेलं आहे मलाच दिसत नाही काय. थांबा डोळे काढतो. वा अरे ये लगाय क्या. अरे हे तर मी घरी रोज वापरतो. सो अशा ब्युटी ट्रीटमेंट्स होतात. सो यांचा ॲड्रेस आहे नवी पेठमध्ये, हनुमान मंदिराजवळ. तुम्ही जर आलात नवी ना- पेठ नाही रे हे,
नवी पेठच आहे ना मॅडम हे? नवी पेठ आहे नियर हनुमान मंदिर. तिथं तुम्ही आलात ना की हे बघा तुम्ही पाहू शकता इथं ॲड्रेस लिहिला, यांचा बॅनर आहे ॲपेक्स स्किन क्लिनिक. गाईज तर फायनली ना ट्रीटमेंट इथे झालेली आहे पहिल्या दिवसाची, आणि नंतर ते कार्बन ट्रीटमेंट करणारे ज्याने हे ब्लॅक असतं ना हे सगळं निघेल. आता त्यांनी ते केमिकल पील केलेली आता त्यांनी, तर मग एकच मिनिट, हां केमिकल पील केलेली आहे, तर मग ते केमिकल लावलेलं आहे ना, तर ते बोलतील की याच्याने स्किन निघेल, जे वरती हे ना ब्लॅक तर हे अजून ब्लॅक होईल म्हणे आणि ते निघेल म्हणे स्किन. तर सापाची स्किन कशी निघते तर तसं निघेल. सो थँक्यू मॅम. इट्स लाईक म्हणजे याचं असं होणार आहे, मी रात टाकली मी कात टाकली. गाईस बघा क्लिनिकच्या बाहेर निघून लगेच सबस्क्रायबर भेटलेले आहे ते. तुझं नाव? उत्सव. त्या दादाला ओळखतो ना? चला ठीक आहे, थँक्यू, बाय बाय. काय म्हणतो? हा म्हणे की ब्लॉक कर म्हणे. म्हटलं काय ब्लॉक करू, बोल. अरे तुझं आजच्या दिवसाचं शूट राहिलं होतं ना, आपण आता चाललोय भंगाळगोळला. आर्यन आलेला आहे त्या ठिकाणी, त्याला कानात सोन्याची बाळी घ्यायची आहे. याचा भाचा मी नाही, याचा भाचा. हा आमचा अजून एक आर्यन आहे, सो तो आलेला आहे. आम्ही आता आलोय ज्वेलरी शॉप. जळगावचं स्टारबक्स हे ना भाई, ते स्टारबक्सचा लोगो कसा तसंच लावलेला आहे नागोरीच्या. दादा आले होते सोनं घ्यायला या पोरासाठी, सोनं घेत होते. तू पोरगा आहे अजून, तू लहान आहे अजून, आमच्यापेक्षा खूप लहान आहे. तू घेतलंय का दादा? हो त्यांच्याकडनं फक्त मग निघायचंय आपण हे घेतल्यानंतर. बरोबर, लोकांचे नावच घ्यायला, नावच घेता येतं तुला फक्त लोकांचे ना. बिचारी ती मुलगी घाबरून गेली असेल. कशाला काय होतं? तू पण त्याचे कानं बघायचे. बघ हे थांबलं दाखव, बघ इकडे हे बघ. बकरीचे कान. गाईस इकडे सोनं खरेदी करून झालेलं आहे आणि सॉरी त्यांना हात लावून द्या. आता आम्ही परत माझ्या घरी चाललेले, माझा घर जवळच आहे. चलायचंय का आज? काढ. सांग दिलं नाही काही चांगली वाटत नाही. लगेच तो व्हिडिओ काढायला लागतो. मग बिलकुल पण चांगली, बिलकुल पण. याने झुडिओ म्हणणं 2 पॅन्ट आणले, सगळ्या ओव्हर साईज. याला एक पण होत नाही पॅन्ट. तू कसं काय घालत येते त्याला? मी घरातच सांगून देतोय. न कुठे चाललंय? घर सोडून चाललंय? जा बदलून घे. पॅन्ट पण घालता येत नाही इकडे. मला नाही जायचं, मी इकडेच बदलेल. काढू दे त्याला. चला वेट पॅन्ट बदलतोय आता मी, ते तुम्हाला दाखवतो गाईस. बस ना. तुला वाटतंय का मी दाखवणार आहे? कसं करतो तो? नाही घे तरी पण त्यावर. कोण आहे रे तू रे मला बोलणार? अरे कोण आहे तुम्हाला घेणार व्हिडिओ मध्ये? मी माझा मोबाईल मी काही पण घेईल. मला ते सांगूच नको काही. काय सांगू नको. तुम्ही करा वापस, मलाही फरक नाही पडत. आता सांगायचं पण नाही, काय बोलायचं पण नाही. मला हे काम कर ते काम कर, काय जात बसा रोज इकडे तिकडे. बिल दाखव रे. आण रे. कोणतं बिल येते? बिल दे. बिल दे. मला आता घ्यायचंय ते. तर तो घर सोडून चाललेला आहे ना ग, तोच तर बोलला ना व्हिडिओ मध्ये नको घेत जाऊ मला, मी चालला म्हणे सोडून मला घरात. नाही राहते खरंच नाही चाललाय. बस रे बस ना. बस रे बस ना. चुकीचं काही त्याच्यामुळेच लागलं तुला. मी तर सांगतोय तुला. ओ मम्मी हे दिसलं का याच्यामध्ये? झाकलेलं होतं ना. दे ग मम्मी आण. हेच बिल आहे ना झुडिओचं. 2 पॅन्ट किती? अरे मम्मी एवढी महाग. अच्छा बाकीचं पण घेतलं असेल ते. आहे का पैसे? तो कुठे चाललाय पण तो? अक्कल नाही का एवढी? चार्जिंगला केव्हाची गाडी पडलेली आहे, चार्जिंगला लावायची. स्वतः फिरवता एवढं तेव्हा वाटत कर चार्जिंगला लावायची. तुला समजलं नाही का रे चार्जिंगला लावायचं? आता मी आला लगेच तिकडे उभं केलं, मला काय माहित. अरे तो गेला, तुला जावं लागेल आता दुकानावर. का बरं एवढं हे करतोय का मम्मी तो ग? वेजच्या नवीन पॅन्ट म्हणणं 3 बिल सापडलेले गाईस आम्हाला. तर बघ मम्मी सगळ्यात आधी आहे ना तारीख 19 मम्मी त्याच वेळेस बिल झालेलं आहे. 370 रुपयाचं बिल झालेलं आहे. हिमांशू नाव आहे. आणि काय काय लोटस बिस्कॉफ भाई ते नावच वाचलं जात नाही. नटेला कोल्ड कॉफी. त्याच्यानंतर हे एक अजून एक आहे क्लब सँडविच त्याच वेळेस. आणि
हे अजून एक 120 रुपयाचं क्लब सँडविच परत एक 18 तारखेचं, म्हणजे लगेच 18 तारखेला पॅन्ट घेतली आणि 19 तारखेला तो क्लबला गेला, क्लब म्हणतो सॉरी, क्लब सँडविच खायला गेला कॅफेमध्ये. काय झालं, घरात असं चालू असतं चेरी आपल्या, तू लक्ष नको दे, तू झोप बेटा. कोणीच नाही आहे, झोप तू. गाईस तर तुम्हाला ना मी माझ्या पिल्लूंना भेटवतो. जशी चेरी माझी पिल्लू ना तशी अजून एक पिल्लू आहे आमच्या गल्लीत. तुम्हाला मी दाखवलं असेल की आधी एका फिमेल डॉगने ना मस्त पिल्लू दिले होते. तर ही आहे ती. यांचे तर काहीच नाव नाही ठेवलेले आम्ही, बट हे ना आधी आमच्या घराकडे होते, नंतर इकडे येऊन गेले ते बिचारे. अले अले अले. यांना आधी रोज खायला द्यायचा, आता यांनी जागा चेंज केली तर यांना खाल्लंच देणं होत नाही, घरी येतच नाही आहे. हे बाय किती एक्सायटेड आहे पिल्लू. हे पण आहे. एक कुठे गेलं रे? अच्छा हे आलं. 1 2 3 ही त्यांची आई. 2 पिल्लू यार असेच मरून गेले. इथं गाडी खाली येऊन गेले दोघीच्या दोघी. तर मी तर राऊंड मारायला गेलो होतो, म्हटलं बिस्किट घेतले, जाताना दिसले, बाहेर आले, मी फक्त सिटी वाजवली आणि लगेच बाहेर आले. हे आता म्हटलं येता येता बिस्किट घेऊन यांच्यासाठी पिल्लूंसाठी. अरे वा, लाईट सुरू आहे. ते तर मीच केलं होतं, मला ब्लॉग एंड करायचं आहे ना. तर आता सकाळच्यानंतर सॉरी रात्रीचे वाजलेले काही 11:30. तर मी ह्या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप गाईस तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल, बाय.